झुकेगा नहीं साला 100 कोटीच्या ऑफरवर पाणी सोडले ढाण्या वाघ नाशिक शहरात येताच तुफान जल्लोष। ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांच्या बंडामुळे पक्षाला मोठं भगदाड पडलं। शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाच्या आधीच घडलेल्या या राजकीय नाट्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसलाय। 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटाकडे कूच केल्यामुळे ठाकरे गट अडचणीत सापडला असून सध्या राज्यभरात या ऑपरेशन टायगरची प्रचंड चर्चा सुरू आहे। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करा ताज्या अपडेट्ससाठी। या राजकीय वादळामुळे मोठी पडझड झालेली असतानाच एक खासदार असा मात्र होता जो समोर आलेली सगळी आमिष सगळी लालूच झुगारून आपल्या पक्षासोबत ठाम राहिला, ते म्हणजे राजाभाऊ वाजे। कोट्यावधी रुपयांची विकास कामांची ऑफर मिळूनही राजाभाऊ वाजे यांनी शिंदे गटात जाण्यास नकार दिला आणि त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटात अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे 3 खासदार आहेत। काल दिल्लीतील शिवसेनेची संसदीय दलाची बैठक झाली तेव्हा संजय राऊत यांच्यासह हे 3 खासदारच होते। बंडखोर खासदारांना व्हीप बजावूनही ते बैठकीला न आल्यानं शिवसेना ठाकरे गटातील फूट स्पष्ट झाली। मात्र सध्या या खासदारांपेक्षा जास्त चर्चा आहे ती राजाभाऊ वाजे आणि त्यांच्या निष्ठेची। कालच्या बैठकीनंतर वाजे हे नाशिकमध्ये परतले असून त्यांचे नाशिक स्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आले। फुलांचा पाकळ्यांचा वर्षाव औक्षण करून सस्मित वंदनानं समर्थकांनी त्यांचं स्वागत केले। वाजे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच थांबण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला। आपण शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असून कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नाही असं राजाभाऊ वाजे यांनी ठामपणे सांगितलं होतं। ऑपरेशन टायगर हे गेल्या 3 ते 4 महिन्यापासून राबवलं जात असल्याचा गौप्यस्फोट त्यांचे वडील प्रकाश वाजे यांनी केला होता। 14 एप्रिल रोजी राजाभाऊ वाजे यांच्या घरी एक कमिटी येऊन गेली। या कमिटीनं 50 कोटी रुपयांसह मतदारसंघात 100 कोटींच्या विकास कामांची ऑफर दिल्याचा दावा राजाभाऊ वाजे यांच्या वडिलांनी केला। मात्र राजाभाऊ वाजे यांनी या ऑफरला ठाम नकार दिला। मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असं त्यांनी स्पष्ट केलं होतं। काल दिल्लीत संसदीय दलाची बैठक झाली, त्यानंतर राजाभाऊ वाजे आज नाशिकमध्ये परतले। त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहण्याचा निर्णय घेतला। त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे पदाधिकारी कार्यकर्ते खुश होते, समाधानी होते। निशाग स्टेशनवर त्यांचा जल्लोष उत्साह बघायला मिळाला। त्यांनी वाजे यांचं जोरदार स्वागत केले। ढोल ताशांच्या गजरात फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून औक्षण करत हसत त्यांचं स्वागत करण्यात आलं। बंडखोर खासदारांसोबत न जाता ठाकरेंसोबत राहण्याचा त्यांच्या निर्णयानं कार्यकर्ते खूप खुश दिसले। राजाभाऊ वाजे यांचा विजय असो अशा घोषणांनी स्टेशन परिसर दुमदुमून गेला होता। सर्व लहान थोर लोकांमुळे मी निवडून आलोय, ज्या विचारधारेमुळे मी निवडून आलोय त्या विचारधारेशी मी प्रामाणिक आहे। जो निर्णय घेतला तो योग्य आहे असं मला वाटतं। मी प्रामाणिकपणे माझं काम करतोय। शिवसैनिकांचं माझ्यावर प्रेम होतंच, ते आता वाढलंय अशा शब्दात वाजे यांनी नाशिकमध्ये आल्यावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या।